नमस्कार, माझे नाव संस्कृती शैलेंद्र महावदिवार आहे. मी न्यू इंडिया कॉन्व्हेंट हायस्कूल येथे वर्ग 6वीची विद्यार्थिनी आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांची गोष्ट सांगणार आहे. नाव घेतात ज्यांचे अभिमानाने फुलते छाती, नाव घेतात ज्यांचे अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे असे राजा छत्रपती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे असे राजा छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी गडावर झाला. गडावरील शिवाई देवीच्या मंदिरामुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. बालपणी जिजाबाईंनी शिवबाला शूरवीरांच्या, संतांच्या व रामायण महाभारताच्या गोष्टी सांगून त्यांचे बालपण शूर केले. दादोजी कोंडदेव हे शिवबाचे गुरु होते. त्यांनी लहानग्या शिवबाला लष्करी शिक्षण दिले. तलवार चालवणे, दांडपट्टा खेळवणे, भाला फेक व घोड्यावर बसणे यासारख्या सर्व शिक्षणात त्यांनी शिवबाला तरबेज केले. मराठी माणसात पराक्रम असूनही तो गुलामगिरीत का राहतो हा विचार लहानपणापासून शिवबाच्या मनात घोळत असे. शिवबाला अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व नंतर ती सत्यात उतरवली. कोण होते हे मावळे? मावळ प्रांतात राहणारे, दिसायला साधे भोळे, पाठीला ढाल, कमरेला तलवार, शत्रूला बेजार करणारे आणि जीवाला जीव देणारे असे होते हे मावळे. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोरणा किल्ल्याची निवड केली व तोरणा जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव प्रचंडगड ठेवण्यात आले. पुढे स्वराज्याची घोडदौड वेगाने सुरू झाली. कोंढाणा, राजगड, पुरंदर असे किल्ले जिंकून पुणे परिसरात पूर्णपणे नियंत्रण मिळवले. स्वतःची राजमुद्रा तयार केली. प्रतापगड व रायगड असे किल्ले जिंकून स्वराज्यात भर पाडली. शिवाजी महाराजांना 8 पत्न्या होत्या. सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सकवारबाई आणि लक्ष्मीबाई. शिवाजी महाराजांना 6 मुली आणि 2 मुले होती. 1659 साली अफजल खानाच्या रूपात स्वराज्यावर मोठे संकट आले. अफजल खानाच्या रूपातील वादळ प्रतापगडापर्यंत येऊन धडकले. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरले. काय झाले भेटीच्या दिवशी? होता धिप्पाड असा अफजल खान. शिवरायाला ठार करण्यास बगले खाली दाबली मान, एका हाताने केला कट्यारीचा वार. शिवबाचा फाटला अंगरखा, चिलखताने वाचवले प्राण. चतुराईने राजाने खानाच्या पोटावर केला वाघ नखाने मार. बिछव्याने खानाचा कोथळा बाहेर काढून खानाला केले ठार. अफजल खानाशी सामना, पुरंदरचा तह, पन्हाळगडावरील वेढा, बादशाची कैद आणि शाहिस्तेखानाचे आक्रमण यासारख्या अनेक संकटांवरून बाजीप्रभू देशपांडे, तान्हाजी मालुसरे, नेताजी पालकर, जीवा महाला आणि मुरारबाजी यासारख्या स्वामिनिष्ठ सेवकांच्या मदतीने व आपल्या चातुर्याने शिवाजी महाराज सर्व संकटातून सुखरूप बाहेर पडले. भवानी मातेचा लेक तो स्वराज्याचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो स्वराज्याचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला. महाराष्ट्रातील रयतेला नवीन राजा छत्रपती मिळाला होता. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली आणि गड किल्ले सुरक्षा यासारख्या विविध मोहिमा राबवल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापित केले. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत निर्भीड व धाडसी राजा होते. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचा रायगडावर मृत्यू झाला. अशा या
परस्त्रीला माते समान मानणाऱ्या प्रजादक्ष आणि धाडसी राजाला माझा मानाचा मुजरा. अस्ते कदम, अस्ते कदम, अस्ते कदम महाराज. गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.